Hello. Hi Ajit. Hi Aparna. Hello. Hi And Dhaval, hi Hi, Ajit. Dhaval. hello Hi, Aparna. viewers. So good news is here. Half Glass Full is back. त्याला Yeah. तुम्ही पार्ट 2 म्हणा, सीझन 2 म्हणा, कॉल वॉट एव्हर यू लाईक. पण Beta or 2.0. या कुड बी. वी आर बॅक विथ हाफ ग्लास फुल पॉडकास्ट. आणि this इथे we have an interesting set of topics to discuss in the subsequent episodes. So but for today, Ajit तर आहेच माझ्यासोबत. We have Aparna. Aparna is here with us for today's topic, and we thought it's a good time for all of us to reconnect once again and reconnect with the audience once again, and maybe bring out some really interesting topics, some really out of the box topic going on. सो एक इंटरेस्टिंग लाईनअप आहे आमच्याकडे. आणि आजसाठी बिफोर गोइंग ऑन टॉपिक, आपण खूप दिवसांनी भेटत आहोत. होपफुली ऑडियन्स आम्हाला विसरले नसतील, पण स्टील फॉर द बेनिफिट ऑफ पीपल हु आर जॉईंट न्यू, जे हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघतात, त्यांच्यासाठी आम्ही एक शॉर्ट इंट्रो. सो आय जस्ट स्टार्ट विथ अजित. Yeah. So hi, Dhaval. Hi, Aparna and everyone. So जसं धवलने एक्सप्लेन केलं तसंच बऱ्याच दिवसांनी आम्ही कनेक्ट करतो हाफला स्कूलला. जर्नी सुरू झाली आहे परत एकदा. बऱ्याचशा गोष्टी लाईनअप आहेत. नवीन एपिसोड्स मधून घेऊन येणारच आहे. सो आज जसं धवल म्हणतो तसं टॉपिक तर अजून रिव्हील करायची वेळ आली नाही. सो जस्ट बिफोर स्टार्टिंग द टॉपिक, ॲज धवल हॅज इंट्रोड्यूस्ड हिमसेल्फ, मी पण इंट्रोड्यूस केलं माझ्याबद्दल. मला वाटतं आपण हाय, थँक्स अजित. हाय आणि हाय धवल. कसे आहात तुम्ही दोघे? खूप खूप मला वाटतं वर्ष नाही पण मे बी 1-2 वर्षानंतर कदाचित या आपण या माध्यमात परत येस भेटतोय. सो दॅट्स व्हेरी सो आय एक्साइटिंग. आय मागच्या वेळी खूप मजा आली होती. प्रिसाइसली या रिमेंबर, आय थिंक 2017 चा जुलै आसपास. जुलै अच्छा, मग खूप वर्ष म्हणायला हरकत नाहीये. राईट. येस. नॉट व्हेरी रॉंग. या सो तेव्हा मला खूप मजा आली होती तुमच्याबरोबर. सो आता आय नो सीझन 2 ऑल्सो समथिंग आय एम गोइंग टू एन्जॉय. मी अपर्णा शेजवलकर, पुण्यातच राहते आणि खूप विषयांबद्दल वाचन करणे, विषयांची माहिती काढणे आणि त्याच्याबद्दल शेअर करणे हे मला खूप आवडतं. सो आय एम ग्रेटफुल फॉर हाफ ग्लास फुल की मला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळालाय to do something that I love a lot, that is to talk. So I'm really looking forward to sharing a lot of my opinions, insights, and my thoughts with both of you आणि आपले जे श्रोता आहेत ते. Yeah. Right. Thanks, येस. Aparna. The pleasure is all ours. Thank you for coming back on Half Glass Full. And this time, season 2 चे first guest म्हणून, so we are very lucky to have you. Thanks. Audience, so Ajit, आजचा टॉपिक इंट्रोड्यूस करशील, मग आपण विल स्टार्ट विथ इंटरेस्टिंग थिंग्स दॅट वी हॅव टू डिस्कस. येस नक्कीच. जसं की धवल म्हणाला, आपण म्हणाली बऱ्याच दिवसांनी ऑलमोस्ट वर्षांनी कनेक्ट होतोय आपण. तो जितका वेळाने कनेक्ट होतो तितका इंटरेस्टिंग टॉपिक पण हवा आहे बोलायला. आणि इंटरेस्टिंग टॉपिक जर सगळ्यांच्याच इंटरेस्टचा असेल तर ते अति इंटरेस्टिंग होईल. राईट. Yeah. The topic for the today's session is books, which we love, everyone loves. Or maybe असं काही आम्ही बोलू की ज्याच्यामुळे सगळ्यांना आवडेल पुन्हा पुस्तकांशी रिकनेक्ट करायला आणि त्यातला बराचसा गाभा समजून घ्यायला. असं काही बऱ्याचशा आता तर आम्ही बोलणार आहोत इथून पुढे येणाऱ्या वेळेमध्ये. पण येस, विषय आहे आजचा बुक्स, पुस्तके. तर येस. मला वाटतं आपण डायरेक्ट स्टार्ट करूया धवल आपण. येस. So Yes, top. Shri Ganesh. Yes. Yes. To books and all. या Right. Yeah. So just I mean, speaking of books, right? So I'm just trying to understand ki, Aparna, maybe you can share your thoughts on this. So हा. तू books and writing च्या around बऱ्याच गोष्टी करते. So I mean, viewers ला I'll just tell ki you do a lot of things. You are into like
कॉपीराईट स्टफ, त्याचे लॉज रिलेटेड थोडं तुझा अभ्यास आणि तो एरिया ऑफ वर्क पण आहे. तू प्रूफ रिडिंग करते बुक्स, तू काही ट्रान्सलेशन्स पण करते. सो हे जे बुक्सची किंवा हे जे रीडिंग म्हण, हे जे हॉबी आहे, ही तुझ्यात कशी इन्कल्केट झाली? हाऊ डिड यू स्टार्ट टू लाईक बुक्स ऑर पॅशनेटली लाईक हॅव दॅट ॲज अन हॉबी? अगदी लहानपणापासूनच आम्ही लहान होतो, मला आठवते मुंबईत राहायचो. तर एक दिवशी बाबा अमर चित्रकथाचा खूप मोठा गठ्ठा घेऊन आले. खूप मोठा गठ्ठा घेऊन आले. तेव्हा मला वाचता नाही यायचं. मी खूपच लहान होते. पण माझा भाऊ वाचू शकायचा. पण ते जे प्लेजर होतं, की तुम्ही चित्र बघताय, त्याच्यातनं एक गोष्ट कळतीये. मग ती उत्सुकता वाढायला लागली की अरे काय बोलतायत? मग ते कसं म्हणजे आजीनी सांगितलेली गोष्ट आता चित्रातही दिसतीये वगैरे असं सुरू झालं. हळू-हळू मग त्याचा स्कोप वाढत गेला, की म्हणजे नवीन-नवीन पुस्तकांचं इंट्रोडक्शन झालं. खूप लहानपणापासूनच आवड निर्माण झाली आणि म्हणजे इतकं ते पुस्तकांचं वेड लागलं, की आपण म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आली, पुढच्या वर्षीची पुस्तकं आली, की खूप नॅचरल टेंडन्सी असायची, की सर्वात आधी कोणतं पुस्तक उघडलं तर भाषेचं आणि सगळ्या गोष्टी वाचून काढल्या, राइट? वी ऑल यूज्ड टू डू दॅट. सो आणि तसंच इतिहासाची पुस्तकं उघडून ते सगळं वाचून काढलं. सो हे खूप लवकर सुरुवात झाली. ग्रॅज्युअली असं झालं, की अशी पुस्तकं मिळायला लागली, की जे मनात त्यांनी खूप घर केलं. त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागला. म्हणजे फक्त एक गोष्ट आहे आणि गंमत आहे आणि मज्जा आहे असं नाही. हळू-हळू वयानुसार समजत गेलं, की पुस्तकातनं अजून खूप काही मिळतं. मग एक कॉन्शियसली तुम्ही चूज करायला लागता, की आता मला हे वाचावंसं वाटतं, आता ते वाचावंसं वाटतं. सो अशी जर्नी सुरू झाली. व्हॉट अबाउट म्हणजे व्हॉट अबाउट यू बोथ? तुमचं म्हणजे तुमची आवड कशी निर्माण झाली पुस्तकांची? Yeah, so thing is थोडंफार सिमिलर टू यू. घरी बाबा बरेचदा रॅन्डमली बुक्स आणून द्यायचे. आय मीन तो इट वॉज रिअली व्हेरी यंग एज. तिथे मोस्टली चंपक, टिंकल म्हण किंवा चांदो मामा म्हण ह्या गोष्टी होत्या इनिशियल. सो इट वॉज इनिशियली टू बिगिन विथ इट वॉज अबाउट शॉर्ट स्टोरीज, एसेज, जे क्विक रीड्स म्हणतो ना आता आजकाल आपण त्याला, दॅट काइंड ऑफ थिंग. इंटरेस्टिंग टर्न ऑफ इव्हेंट्स तेव्हा आले जेव्हा स्कूलमध्ये, आय एम नॉट शुअर इफ आय वॉज इन 5th 6th अराउंड दॅट टाइम, आमचे एक टीचर होते. त्यांनी एक एक्सरसाइज सुरू केली होती की एव्हरी मंथ यू विल हॅव टू रीड वन बुक अँड प्रेझेंट अ रिव्ह्यू ऑफ दॅट बुक. सो इनिशियली इट बिगॅन एज अ टास्क. सो ऍक्च्युअल जेव्हा आपण जे नॉवेल किंवा लेंदी सॉर्ट ऑफ, म्हणजे त्या एजला वाटेल लेंदी असे ते सॉर्ट्स ऑफ बुक्स जे आहेत ते तेव्हा घेतले गेले लायब्ररीतून. आणि फर्स्ट इट स्टार्टेड लाईक होमवर्क. इट सीम्ड लाईक होमवर्क ऑर टास्क, बट देन quickly within 1 or 2 books down the line, I started feeling like यार this is something, I mean ह्याच्यावर आपलं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे किंवा ह्याच्यावरच आपल्याला मार्क्स मिळाले तर किती चांगलं आहे. ते बाकी बुक्सची मला गरज कमी कमी वाटायला लागली. सो इट स्टार्टेड देअर. इनिशियली इट वॉज मोर ऑफ तेव्हा म्हणजे यंग एजला असं हार्डी बॉईज, नॅन्सी ड्र्यू, एनिड ब्लायटन, सिक्रेट 7, हे सगळे जे पॉप्युलर चिल्ड्रन्स फिक्शन होतं ते होतं. पण अगेन ऍज अपर्णा सेड, जसं एज अँड मॅच्युरिटी वाढत गेली देन मग ते इंटरेस्ट पण व्हॅरिड व्हायला लागले. देन आय मूव्ड ऑन टू अदर काइंड ऑफ बुक्स आणि हिअर वी आर. सो दिस जर्नी इज लाईक की ती सुरू होते पण त्याचा काय असा एंड नसतो, ती एक्सपांडच होत जाते. अँड या अजित, व्हॉट अबाउट यू? येस येस, ऑलमोस्ट सिमिलर लाईन्स वर आहेत. मला वाटतं सगळ्यांच्या स्टोरीज ह्या अशाच सुरू होतात पुस्तकांशी कनेक्ट होण्याच्या. माझी काही विशेष वेगळी नाही, पण काही गोष्टींना रिकनेक्ट करायला आवडेल. जसं धवल म्हणाला की ती पुस्तकं जी रंगीबेरंगी असायची, जिथं चाचा चौधरी होते, चंपक होतं, चांदोबा होता, तर त्या पुस्तकांची ओळख ही शब्दांपेक्षा चित्रांवर जास्त होती आणि चित्र जास्त बोलकी वाटायची, त्यातले हावभाव जास्त जवळचे वाटायचे आणि मी तिथून जास्त कनेक्ट करू शकायचो आपण. आणि तेही तितकंच खरं आहे की अकॅडमिक पुस्तकं मला कधीच आवडली नाहीत. शाळेचं कधी बालभारती घेऊन मी बसतोय तासन तास, असं कधीही झालं नाही. पण इंटरेस्टिंगली मी पुस्तकाच्या नावानिशी सांगेन की मला वाटतं मी अराउंड 9th or 10th च्या आसपास मला अमृतवेल वाचायला मिळालं.
जे कोणतं? मराठीतला एक अमृतवेल. बर. हा, तर पुस्तक तसं छोटंच आहे आणि पण त्याचा गाभा प्रचंड आहे आणि तो त्या वयात समजणं तसं खूप मुश्किल होतं, जे मला खरंच तेव्हा कळालं नव्हतं. पण मी ते पुस्तक वाचून काढलं पूर्ण आणि ऍक्च्युली त्यानंतर 4 वर्षांनी परत वाचलं आणि आता रिसेंटलीही परत वाचलं मी, म्हणजे ऑलमोस्ट ओके 3 टाइम्स आय हॅव रीड दॅट बुक. आणि आता वा. मला ते बुक चांगलं कळलं. बट ॲट दॅट टाइम माझा तो इंटरेस्ट जो आहे ना, तो असं मी म्हणू शकतो की एक 50% डेव्हलप झाला. आणि त्यानंतर जे वाचनात आलं ते अल्केमिस्ट, द पावलो कोएल्होचं. तर ते जेव्हा मग मग तो माझा मग व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. सिम्प्लिसिटी काय असते, लँग्वेज बॅरियर्स नसतात बिलकुल एखाद्या गोष्टीच्या इमॅजिनेशनसाठी, रायटिंगसाठी. सो दिस इज द स्टोरी. तिथून मग पुढं अनस्टॉपेबल आहे, जसं धवल म्हणतो तसं ते कधी एंड होणार माहिती नाही. जितकं जास्त वाचनात येईल तितकं मजेशीर आहे. राईट सो राईट. या दिस इज या. मग एनी पर्टिक्युलर जॉनर ऑफ बुक्स जे तुम्हाला आवडतं, की मे बी मला ह्या टाईपचं आवडतं किंवा माझं ह्या टाईपच्या बुक्स कडे जास्त कल आहे, एनी युअर फेवरेट्स ऑन द टाईप ऑफ बुक्स दॅट वी रीड? मला वाटतं अपर्णा चांगलं सांगेल, तिचा तो एरिया ऑफ इंटरेस्ट समजला आपल्याला. वेल, तुम्हाला दोघांना माहितीच आहे की मला हिस्टॉरिकल फिक्शन खूप जास्त आवडतं. फिक्शन मुळात मला ना स्टोरी टेलिंग, फिक्शन ही गोष्ट खूप आवडते. एक इमॅजिनरी जग असतं आणि आय रिअली लाईक इट. आणि त्यावरून जर हिस्टॉरिकल फिक्शन असेल तर मला खूप आवडतं. पण सध्या मी जरा प्रयत्न करतेय इतर गोष्टी पण वाचायचा. आणि पण या आय रिअली मला हिस्टॉरिकल फिक्शन खूप आवडतं. त्याचं कारण हे आहे, मला असं वाटायचं की तेव्हा आयुष्य सोपं नव्हतं. पण म्हणजे लाईफ वॉज नॉट इझी बट लाईफ वॉज सिम्पल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे असं व्हायचं की खूप गोष्टी आणि तुमच्या कॅरेक्टरचे खूप लेयरसाठी हे सगळं तुम्हाला खूप एक्सप्लोर करता येतं त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हिस्टॉरिकल फिक्शन इज फन. आणि So ऑब्व्हियसली आता do you mean the Immortals of Meluha kinds historical fiction, किंवा कृष्णा की, अश्विन सांगी किंवा आमिष त्रिपाठी, those kinds of historical fiction or those बरं, also? हां, ऍक्च्युली मी ते पण ते चांगलं लिहिलं असेल ना, जरा लॉजिकल असेल ना, ते बघ कसं असतं की ओके, सो आय से येस अँड नो टू युअर आन्सर. येस, कारण एक ती मायथॉलॉजीचा त्याच्यात एलिमेंट आहे आणि त्याच्यात ते लोक ते ट्विस्ट करून आणि आपण ऐकलेल्या गोष्टी थोडं अजून म्हणजे मस्त इन अ व्हेरी डिफरंट लाईट ते प्रेझेंट करतात. आणि आय रिअली एन्जॉयड. पहिलं जे पुस्तक होतं इमॉर्टल्स ऑफ मेलुहाचं, ते मला आवडलं कारण शंकर असाही होता. सो म्हणजे शंकर माझ्याकरता जास्त रिलेटेबल होता असं म्हणू शकते मी. सो आय रिअली एन्जॉयड इट. बट त्याला एक प्रॉब्लेम त्या सिरीजला आहे की जे खूप सिरीजला होतं, आणि दॅट इज जेव्हा तुम्ही ट्रिओलॉजी किंवा असे सिरीज काढता ना, तर कुठेतरी ते ना स्ट्रे होतं. सो जर ते नाही झालं तर ग्रेट असं आहे की देन आय कॅन लिव्ह विथ दॅट. या, सो दॅट्स आय सेड येस अँड नो की जॉनर म्हणून दॅट्स फन का नाही, राईट? म्हणजे काहीतरी नवीन एक्सप्लोर करणं. सो या, आय मीन इट्स गुड लाईक दॅट. सो ट्रू ट्रू असंही चालतं. या. ट्रू. अजित, तुझं? मला खरं तर मला वाटतं मागचा एक 4-5 वर्षापूर्वीचा काळ जर थोडा बघितला, तर मी थोडा ड्रामा, काय म्हणतो आपण त्याला, मिस्ट्रियस स्टोरीज ज्या असतात त्या बेस्ड नॉवेल्स ज्या असतात तशावर जास्त माझा भर होता. मला ते का आवडायचं मला आजही कळालं नाही. पण तो जो ते पण एक म्हणतो ना मिस्ट्रीच आपण आहे तुला. हो. ते का बेसिकली मे बी थोडा सायकोलॉजिकल इंटरेस्ट असावा स्टडीजचा, मे बी म्हणून त्याच्यात जास्त इंटरेस्ट निर्माण झाला असेल. मे बी असाही असेल की त्यात इंटरेस्ट होता म्हणून सायकोलॉजी स्टडीज मध्ये इंटरेस्ट आला. सो लाईक इट इज व्हाईस वर्सा सॉर्ट ऑफ. पण तो काळ होता जेव्हा लाईक बिफोर 2015 ते त्या टाईपचे बुक्स मी खूप एन्जॉय केले, स्पेशली मुंबई अंडरवर्ल्ड वगैरे. तर तो जरा विशेष आवडीचा विषय होता. इव्हन आजही मी म्हणजे आता इतकं जास्त नाही वाचणार तोच त्यावेळेला. आणि सध्याच्या एक मागच्या 3 वर्षामध्ये मला वाटतं सेल्फ हेल्प
कॅटेगरीची पुस्तकं मी जास्त एन्जॉय करते. हम्म. सो या, सो दिस 2 काइंड्स ऑफ बुक्स लाईक आय एम रिअली एन्जॉयिंग. Okay, sure. या व्हॉट अबाउट यू, धवल? धवल So, मला वाटतं तू yeah, तुम्ही ऑलमोस्ट मी विसरलो होतो. Thing is, maybe 3-4 years down the line, किंवा I mean 3-4 वर्ष आधी जर मला क्वेश्चन विचारला असता, सो इट वुड हॅव बीन अ व्हेरी इझी आन्सर फॉर मी. कारण एक अराउंड 2000 आय थिंक 14-15 पर्यंत आय वॉज मोस्टली रिस्ट्रिक्टेड टू फिक्शन, म्हणजे प्युअर फिक्शन, म्हणजे जे काल्पनिक कथा आहेत ते. त्याच्या आसपास म्हणजे त्यात पण स्ट्रिक्टली फिक्शन, नॉट हिस्टॉरिकल, नॉट मायथॉलॉजिकल, इतकं पण नाही जायचं. नाव अँड थँकफुली आता माझं जे रिडिंगचं जॉनर आहे ते असं रिस्ट्रिक्टेड नाही राहिलं. थोडं माझं एक्स्ट्रा कल नॉन फिक्शन कडे आता जास्त आहे. सो मी थोडं मे बी इन्फॉर्मेशनल काइंड ऑफ रिडिंग जास्त माझी झाली, रादर देन हिस्टॉरिकल. ऍक्च्युअल हिस्ट्री रिलेटेड जास्त थोडं वाचण्यात येतंय. सो आता माझं मोस्टली बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज, हिस्ट्री, फिक्शन पण मी वाचतो, पण आता तितकंसं नाही. सो एका वर्षात 10 बुक्स वाचेल तर मी त्यातले मे बी फिक्शन वाले 2 किंवा 3 असतील. बाकी 7 मध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. अँड आय एम ग्लॅड की ते ट्रान्झिशन झालंय. सो आय वॉज अवेअर की बाकी एवढे बुक्स पण इन्फॉर्मेशन बेस्ड पण those are very interesting, but I never gathered enough interest to take them on. But आता ते तसं झालेलं आहे. सो ऑलमोस्ट माझे आता रीडिंग लायब्ररी इफ यू से खूप मिक्स्ड आहे. खूप म्हणजे खूपच मिक्स्ड आहे. सो इफ आय टेल यू 10 बुक्स आय रेड लास्ट लेट्स से कपल ऑफ इयर्स, मागच्या वर्षी, तर इट विल बी डिफिकल्ट टू फिगर आउट की हा नक्की काय टाईप वाचतोय. हे पण वाचलंय. बट आय एम हॅपी दॅट इज द केस. आय एम व्हेरी हॅपी की तो सिनारिओ तसा आहे. बट या, पण आता तू एवढं डायव्हर्स जर वाचलं आहेस, तर असं कोणतं पुस्तक आहे का की ज्याचा तुझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला, और इट इज स्टेड विथ यू? सो तसे आय मीन आय हॅव अ हँडफुल ऑफ बुक्स. सो one very powerful book, I mean extremely powerful book is Sapiens. Okay. Oh yeah, Yuval Noah Harari, if no, I'm Harari, yeah. yeah. So it's a very powerful book, and only the people who have read it will know what I'm saying about, right? So Yeah. Correct. I think Ajitni पण recently तेच वाचायला घेतलं होतं, Yes. as far as I'm aware. But it's brilliant. I mean, the amount of meticulous research that guy has put into the book, and the amount of perspective he gives us, right, in Sapiens, absolutely mind blowing आहे. दुसरा एक ऑटोबायोग्राफिकल अकाउंट होतं, वेन ब्रेथ बिकम्स एअर म्हणून एक बुक आहे. दॅट बुक इज अबाउट न्यूरोसर्जन, इंडियन अमेरिकन न्यूरोसर्जन आहे. अँड इट इज हिज स्टोरी हाऊ ही इज, बिकॉज ही इज अ न्यूरोसर्जन, त्याच्याकडे बरेचसे टर्मिनली इल पेशंट्स येतात, अँड ही इज व्हेरी मच सक्सेसफुल इन हिज पर्सनल लाईफ अँड इन हिज प्रोफेशनल लाईफ. And then chain of events happens such that he himself is the patient who has few, let's say, couple of months to live. And the way the book is written, and the way the author has penned down his thoughts from let's say from a point A to point B where he transitions, right? It is a very moving book. So it is very moving book. So I mean, the book वाचल्यानंतर पण it stays with you for certain days. It shakes you up. And lastly, I'll say ki one interesting thing happened last year was ki me in my entire journey of let's say for 15-20 years जितकं पण मी वाचतोय सलग म्हणजे continuity मध्ये, I mean actual there's only one and it's very unfortunate, but there's only one Marathi book that I have read, आणि ते अजितनीच मला कोसला म्हणून दिलं. कोसला, भालचंद्र नेमाडेंचं कोसला. इट इज द वन अँड द ओनली मराठी बुक दॅट आय हॅव रेड. बाकी मी ऑडिओ फॉर्मॅट मध्ये बऱ्याच गोष्टी ऐकल्यात मराठीतल्या, अँड आय अंडरस्टँड द पॉवर ऑफ दिस लँग्वेज. आय अंडरस्टँड की किती इम्पॅक्टफुल आणि किती व्हेरीड काइंड ऑफ लेखन ह्या लँग्वेज मध्ये झालंय. बट येस, कोसला पण ऑल्सो इट वॉज अ व्हेरी डिफरंट बुक. इनिशियली
मला वाटलं होतं की आय एम नॉट शुअर की मी त्याला अर्ध्यात सोडीन किंवा हाऊ द जर्नी वुड बी, कारण मी त्याच्या आधी काहीच वाचलं नव्हतं. इंटरेस्ट असला तरी पण थोडं माझं रीडिंग स्पीड कमी पडतो, तो थोडासा अटेन्शन स्पॅन कमी पडतो. इट्स नॉट ॲज इझी ब्रीझी रीड ॲज इंग्लिश इज. सो पण ते आय एन्जॉयड दॅट बुक, आय एन्जॉयड. सो मी ते ऑलमोस्ट 2 महिने वाचत होतो, रोज वाचून सुद्धा इट टूक मी 2 months टू फिनिश दॅट. बट इट वॉज एन्जॉयबल थिंग. सो ओव्हरऑल आहेत असे बरेच बुक्स आहेत, पण दीज आर बुक्स जे मला आता एकदम सडनली विचारलं तर हे माझ्या कधी डोक्यात येतं. आणि सेल्फ हेल्प यॉनर मध्ये ॲटॉमिक हॅबिट्स, हे पण मला अजितनी सजेस्ट केलं होतं. इट इज वन अगेन व्हेरी इंटरेस्टिंग टेक ऑन हाऊ हॅबिट्स डेव्हलप, how you can keep them, Right. how you can overcome your whatever lethargy, laziness, whatever. So that is very one interesting book. So असं साधारण आहे. What about अपर्णा, तुझं तर खूप एक्सटेन्सिव्ह रीडिंग आय नो, बट स्टील. Well, Sapiens, ते तर तू I mean, no doubt about it. Right. ते पुस्तक वाचून पण मला ते प्रोसेस करायलाच खूप वेळ लागला, खरं सांगू तर. कारण इतक्या रियालिटीज आहेत त्याच्यामध्ये. आणि आय वॉज अमेज्ड बाय हिज रिसर्च आणि जितकं डिलिजंटली ते सगळं केलंय. सो या, सेपियन्स इज वन थिंग. याच वर्षी मी अजून एक पुस्तक वाचलं, अलोन इन बर्लिन नावाचं. आणि हे बेसिकली दिस इज अ ट्रू स्टोरी अबाउट अ कपल, एक जर्मन कपल नाझी जर्मनीमध्ये. आणि दे वर ऍक्च्युली अगेन्स्ट हिटलर. त्यांचा मुलगा मरतो आणि त्याच्यानंतर ना ते कपल जे असतात ना ते छोटे छोटे चिठ्ठ्या आणि पत्र लिहित असतात. आणि इट इज ऍक्च्युली व्हेरी, म्हणजे खूपच वेगळं पुस्तक आहे ते, खूपच वेगळं. म्हणजे आपण ना नाझी लाईफ या सगळ्याबद्दल ना आपण कायम ज्युइश लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी खूप वाचलंय, खूप ऐकलंय, सिनेमे खूप बघितले आहेत. वेअरएज हे पुस्तक आहे हे जर्मन्सच्या दृष्टिकोनातून होतं. आणि म्हणजे मला जे आपण गुड जर्मन्स म्हणजे जे असे होते ना की हु वर नॉट रिअली इन सपोर्ट ऑफ व्हॉट वॉज गोइंग ऑन, त्यांचं आयुष्य पण किती अवघड होतं हे त्याच्यातनं खूप जास्त जाणवतं. सो त्या पुस्तकाचा खूप इम्पॅक्ट झाला. म्हणजे की असं नाहीये की ते अनबिलिव्हेबल आहे काही, पण तरी ते वाचून त्याचा खूप इम्पॅक्ट झाला माझ्यावरती. ते एक आहे. आणि So is it on, I mean, is it real accounts of people का fictionalized? नाही. सो इट इज अ रिअल अकाउंट, पण ऑब्व्हियसली ते म्हणजे खूपच फोर्स ट्रान्सलेशन ऍक्च्युली इंग्लिशमध्ये. आणि तर त्यांनी ते एक म्हणजे नॅरेटिव्ह जो आहे तो स्टोरी फॉर्मॅट मध्येच दिलाय की मग असं घडलं, मग तसं घडलं. सो म्हणजे असं नॉन फिक्शन नॅरेटिव्ह नाहीये, पण हे फिक्शन पण पुस्तक नाहीये. इट्स ऍक्च्युली बेस्ड ऑन अ कपल आणि व्हॉट दे वेंट थ्रू असं. सो इट्स ऍक्च्युली अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक. कधी वाचावं असं वाटलं त्या विषयावरती तर. आणि अजून सध्या मी श्रीमान योगी वाचतीये. मी माझ्या आयुष्यात कधीच वाचलं नव्हतं. सो आय थॉट की अबाउट टाइम दॅट आय पिक अप दिस बुक अँड आय रीड. आणि कारण आता सध्या मी पण जरा लाईक यू सेड की जरा फिक्शन वरून इतर गोष्टी एक्सप्लोर करतेय. सो अनदर व्हेरी रिसेंट नॉन फिक्शन आय रेड वॉज पियुष पांडेंची पॅन्डेमोनियम. आणि आणि दॅट वॉज अ फन बुक. खरंच खूप मजा आली मला, कारण लहानपणचा सगळा तो नॉस्टॅल्जिया आला. आपण लहानपणापासून बघितलेले सगळ्या टीव्ही ऍड, कॅम्पेन्स जे सगळे होते, तर ते सगळं डोळ्यासमोर आलं. आणि मला खूप म्हणजे आय ॲडमायर्ड पियुष पांडे बिफोर दिस. नाव आय अडोर हिम की अँड आय वर्शिप हिम की किती क्रिएटिव्ह आहे तो माणूस आणि त्याने किती आपल्याला मेमरीज दिल्या आहेत. ते पुस्तक मला कायम लक्षात राहील. सो दॅट वॉज वन बुक. Thank you for adding into my to be read list. Actually. आणि आता मला एक वाचायचं आहे नॉन फिक्शन, की आय डोंट नो ते कधी होईल. आधी श्रीमान योगी संपवणार आहे, तर ते मला जरा आय एम व्हेरी क्युरियस. भगत सिंगच्या लाईफ वरती मला काहीतरी वाचायचंय. सो
बघू आता ते आय फाइंड अ गुड बुक फर्स्ट. Maybe you can start with his jail द notebook. डायरी. या 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 राईट. It's very, very interesting. राईट. या हळूहळू तिथपर्यंत पोहोचू. अजित. Yes. खरंय. येस येस. ओके. मला असं वाटतं म्हणजे मला जास्त म्हणजे जेव्हा समजतं वाचन केल्यानंतर की काय इम्पॅक्ट असतो पुस्तकांचा आणि लेखकाचं जे दाखवण्याचं जग आहे त्याची जी पद्धत आहे त्यानं दाखवलेलं जग आपल्या कल्पनाशक्तीतून बघणे ही एक वेगळीच पॉवर आहे. हे मला जेव्हा जेव्हा रिअलाइज व्हायला लागलं त्यावेळेला मला वाटतं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झाला असेल तर तो वपूर्झाचा. वपूर्झा हे अच्छा. वपू काळेंचं बुक आहे. हा. तर ते पुस्तकाची खासियत अशी आहे ना की त्याच्या म्हणजे त्याचं तुम्ही रॅन्डमली कोणतंही पान उघडा त्या पानावर जे काही त्या पानभर लिहिलेलं आहे तो म्हणजे एक 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 असं म्हणू शकतो की एक ते एक जगण्याचं एक सूत्र सांगितलं अशा अशा टाईपमध्ये आणि हे प्रत्येक पानात आहे. आणि त्यांची शैली ते भाषेची भाषेचा वापर आणि ज्या प्रकारे व्यक्त केलं गेलंय इट्स जस्ट लाईक सिम्पल लाईफ थिंग्स डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात ज्या इन्सिडेंट्स होतात किंवा नातेसंबंध आपले आहेत किंवा आपण सोशल लाईफकडे कसं कनेक्ट होतो आणि हे अगदी सिम्पल आहे म्हणजे त्याच्यामध्ये असं पाथ ब्रेकिंग असं काहीच नाही. पण ह्या नेहमीच्याच गोष्टीचा बघण्याचा दृष्टिकोन जो लेखकाचा आहे वपू काळेंचा तो म्हणजे अगदी माइंड ब्लोईंग आहे. सो दॅट्स द बुक आय जेन्युअनली लाईक त्याचा इम्पॅक्ट फार झाला माझ्यावर. त्याच्याशिवाय मला वाटतं एक पुस्तक आहे फकीरा म्हणून अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक आहे ते. त्या पुस्तकाला जेव्हा ते पब्लिश झालं ज्या वर्षी म्हणजे मला वाटतं ते अराउंड स्वातंत्र्याच्या काळातलंच पुस्तक असावं ते. ज्या वर्षी पब्लिश झालं त्याच वर्षाचा त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला. आणि ते पुस्तक मला रिसेंटली वाचायला मिळालं म्हणजे मी ऐकण्यात होतो किंवा जो एरिया भाग त्यांनी त्या पुस्तकात वर्णन केलंय त्या भागातच मी बिलॉंग करतो. सो ते जास्त कनेक्टिंग वाटलं मला. वारनेतचा वाघ म्हणून वारणाचं खोरं असं त्याला एक स्पेसिफिक एरियाला ते म्हणतात. तर ती कथा म्हणजे एक सर्वसाधारण ग्रामीण भागातल्या ग्रामीण कुटुंबातला एक मुलगा ज्याचं नाव फकीर आहे आणि त्याला तिथल्या सिस्टम्सच्या अगेन्स्ट लढा देण्यासाठी जी त्याची मानसिकता तयार होते आणि ज्या पद्धतीनं तो लढा देतो ते त्या टाइम लाईनला खूप कनेक्टिंग होतं आणि मला वाटतं आजही ते कनेक्टिंग वाटतं. तो ते पुस्तक ते एक जास्त इम्पॅक्ट. आणि धवलने जी 3 पुस्तकं मेन्शन केली ती ऍक्च्युली माझ्या लिस्टमध्ये आहेतच पण तरी आवर्जून मी कोसलाचं नाव घेईन कारण कोसला हे भालचंद्र नेमाडेंचं म्हणजे फारच भन्नाट पुस्तक आहे. ते इतक्यासाठीच मला म्हणजे थोडं धवलच्या त्याला कंटिन्युटी म्हणून मी एवढं ऍड करेन त्यात की ते 60s मध्ये बुक लिहिलं गेलंय म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळून हार्डली 25 एक वर्ष झाले असतील त्या 25शीतच भालचंद्र नेमाडे होते जेव्हा त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्यांनी ते पूर्णतः तरुण वर्गासाठी इंडिकेट करून लिहिलं. सो द युथ फेसिंग प्रॉब्लेम ऍट दॅट टाइम विच इज स्टील रिलेव्हंट टू दिस टाइम. हे जे एक प्रकार आहे ना पुस्तक तो म्हणजे खूप भारी आहे म्हणजे तेव्हाच पुस्तकातला कंटेंट जसाच्या तसा आता अप्लाय होतो. तेव्हाच पुण्यात आत्ताच्या पुण्यात काही फरक नाही वाटत. तेव्हाच वर्णन केलेलं SB रोड असेल JM रोड असेल मग ती टेकडी असेल काही फरक नाही वाटत. तसंच काळ जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. मे बी त्यामुळे जास्त कनेक्ट करू शकलो मी. तो कोसला येस दॅट इज 1 अँड द रेस्ट 2. हे 3 पुस्तकं मला वाटतं जास्त अशी खूप मोठी लिस्ट आहे पण जसं धवल आणि तुम्ही म्हणाला की सडनली जे आठवतं पटकन ती ही 3 असावीत असं वाटतं मला. राईट राईट. या पण मग तू म्हणजे तू काय प्रिफर करतोस तू म्हणजे डिजिटल फॉर्मॅट मध्ये वाचायला प्रिफर करतोस की म्हणजे तुला पेपर बॅक हार्ड बॅक? इंटरेस्टिंग आहे खरं हे फारच. मला माझ्या वाचनात जेवढं मिळालं ते पूर्णतः पुस्तक फिजिकल फॉर्मॅटमध्येच मी वाचलेत मोस्टली आणि मला जास्त इंटरेस्ट त्यातूनच आलाय. ते जसं तू म्हणाले तसं पेपर बॅक हार्ड कव्हर जे काही अवेलेबल असेल ते त्याचा तो एक वेगळा हे आहे म्हणजे माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की अचानक मध्यरात्री तुम्ही पुस्तक वाचत बसलाय पडून मस्त लोळून वाचताय आणि अचानक तुम्हाला झोप लागली तर पुस्तक तोंडावर पडलेलं कधीही चांगलं रॅदर दॅन किंडल. ते तो मला वाटतं की हे फारच भन्नाट वाक्य होतं. ऍक्च्युली म्हणजे ते पडलं तर तो फील राहील एक मनात आणि ती झोप पण राहील
आणि अगदी खडबडून उठणार नाही कोणी. तर मला वाटतं तो फील मेंटेन करायला पुस्तकी जे आहे ना फिजिकल फॉर्मॅट मधलं ते मी जास्त एन्जॉय केलं. आणि आता कंटिन्यू होतंय तर मला वाटतं हे मी तुम्हालाही विचारायला आवडेल की तुम्ही काय प्रेफर करता, दोघेही ऍक्च्युली. धवल, आधी तू, डू यू वांट टू गो फर्स्ट? So माझं आन्सर आहे डिपेंड्स. आय मीन रिअली डिपेंड्स. आय एम ओके विथ एनिथिंग ॲज लॉंग एज मला वाचायला मिळतंय. फारसा फरक नाही पडत. आधी आय वॉज मोर इन टू द ट्रेडिशनल हार्ड कॉपीज हवी अँड ऑल ऑफ दॅट. बट किंडलचे बरेचसे बेनिफिट, आय मीन ई रीडर म्हणजे किंडल आहे जे प्रिसाइसली मी वाचतो ते, त्याचे बेनिफिट असे की इन लाईक सी, मी थोडं प्रॅक्टिकल विचार करतो. इफ आय एम ट्रॅव्हलिंग, rather than carrying 5 books, which amount to let's say half a kg 1 kg, मोठे फॅट बुक्स, आणि मला समजा कधी Correct. कोणतंही वाचायचं झालं, इट मेक्स इट इझियर फॉर मी. आय हॅव टू कॅरी 1 Kindle अँड देर आर 50 बुक्स विथ मी, राईट. दुसरं म्हणजे त्यात जे हायलाइटिंग वगैरे जे फीचर्स आहेत. सो पहिलं म्हणजे ऑडियन्ससाठी दिस इज नो ऍड फॉर प्रमोशन ऑफ किंडल. आय एम नॉट गेटिंग पेड बाय अमेझॉन Paid. or anything. So but Maybe they should. if they do, I mean, I can give nice results to them. But yes, coming back to the question, ते जे नोट कीपिंग किंवा हायलाइटिंगचं जे आहे, सो मी जेव्हा हार्ड बुक घेऊन बसतो, आणि नाव दॅट आय हॅव मूव्ह टू नॉन फिक्शन, देर इज लॉट ऑफ हायलाइटिंग अँड नोट मेकिंग दॅट आय हॅव टू डू वेन आय एम रिडिंग नॉन फिक्शन. बऱ्याचशा गोष्टींचं जसं सेपियन्स मध्ये देर आर सो मेनी थिंग्स जे तुम्हाला हायलाइट करायचे असतात रीड करायसाठी किंवा कशाच्या नोट्स बनवायच्यात. सो मला ते बुक सोबत एक वेगळी सामग्री, लेट्स से ते स्टिकी नोट्स, हायलायटर, पेन, पेपर, ह्या गोष्टी सगळ्या घेऊन बसाव्या लागतात. नॉट दॅट आय डोंट लाईक इट, बट इट इज अ बिट लेस कन्व्हिनियंट की तुमचा रिडिंगचा हे मध्ये ब्रेक करून यू हॅव टू डू सर्टन थिंग्स टू मेक नोट ऑफ. तिथे किंडल थोडंसं उजवं पडतं. इट्स व्हेरी इझी टू हॅव दॅट, आणि रिडिंग साठी इट्स इझी टू रीरीड अ बुक जेव्हा तुम्हाला सिलेक्टेड काही वाचायचं असेल. सो फॉर फिक्शन आय मोस्टली गो फॉर किंडल, इवन दो मी सांगितली जी उजवी बाजू आहे तरीही. कारण काही जे बुक्स आहेत जे मोस्टली जे नॉन फिक्शन आहे, जे मला ऍज अ कलेक्टर आयटम आवडतं, माझ्याकडे त्याची कॉपी असावी. सो देर आर बुक्स ऍज वेल जे माझ्या किंडलवर पण आहे, पण जे मला आवडलेत त्यामुळे मी त्याची फिजिकल कॉपी पण घेतली आहे. सो बट असं काही माझं रिस्ट्रिक्शन नाही की मला असंच हवंय किंवा तसंच हवंय. इट रिअली डिपेंड. सो इफ आय एम ॲट होम, आय हॅव प्लेंटी ऑफ टाइम, तर मग मी हार्ड बुक कव्हरवालं बुक प्रेफर करेल. इफ आय एम ट्रॅव्हलिंग किंवा आधी जेव्हा ऑफिसेस हे कोविड अँड ऑल ऑफ दिस स्टफ नव्हतं, आय यूज टू कॅरी अ किंडल इन बॅग. सो माझ्या ऑफिसच्या 1 hour जर्नीमध्ये आय यूज टू जस्ट पिक दॅट अप अँड रीड वॉट एव्हर, रादर देन कॅरी अ फिजिकल बुक एव्हरी टाइम आय ट्रॅव्हल. सो इट इज लाईक दॅट. सो नथिंग प्रोज ऑर कॉन्स दोघांचेही आहेत. बट या, and Aparna, you maybe will throw more light on this. कारण किंडल, आय मीन ऑडियन्सला किंवा अजितलाही माहितीये का नाही माहित नाही, पण जेव्हा मी वेन आय फर्स्ट थॉट ऑफ बाईंग अ किंडल, आय थिंक मी अपर्णाला भेटलो तेव्हा तिच्याकडे किंडल होतं, अँड आय हॅड आस्क्ड हर की इज इट रिअली कन्व्हिनियंट इनफ, ती सवय होईल का, असं मला बरेच सेल्फ डाऊट्स होते being a traditional book reader. So but yes, Aparna, तू जास्त एलॅबरेट करू शकते. मी पहिलं किंडल घेतलं 2011 मध्ये, आणि त्याची तर खूप सवय झाली आहे मला. म्हणजे हे धवलला माहितीये, मी कुठेही किंडल शिवाय जात नाही. माझ्या पर्समध्ये, माझ्या बॅगमध्ये कायम किंडल असतं. इंग्लिश बुक्स असतात तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं इंग्लिश लिटरेचरमध्ये मला काही असं हे नाहीये की पेपर बॅक आहे की किंडल व्हर्जन आहे. इट डझंट मॅटर टू मी. पण हां, म्हणजे दीज डेज आय प्रिफर किंडल कन्व्हिनियन्स करता म्हणून. पण एक खूप नवीन गोष्ट जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे मराठी वाचताना आय प्रिफर किंडल. आता याच्यामागचं कारण हे आहे की आता जसं आय सेड रिसेंटली आय स्टार्टेड रीडिंग श्रीमान योगी. तर त्याच्या आधी पण असं झालं होतं की 2-3दा मी मराठी पुस्तक घेतलं वाचायला आणि आय रिअली स्ट्रगल्ड विथ इट. आणि मला ते समजायचं नाही की मी का स्ट्रगल करते. मला असं वाटायचं की फक्त माझी म्हणजे रीडिंगची स्पीड कमी आहे, म्हणून मे बी आय एम नॉट एन्जॉयिंग इट असं मला वाटायचं. ती आहेच ऍक्च्युली, म्हणजे कम्पेअर्ड टू इंग्लिश कमीच आहे.
पण मग अ फ्रेंड ॲक्चुअली पॉइंटेड इट आउट टू मी, की ज्यांना मराठी वाचायची सवय नसते, देवनागरी रादर वाचायची सवय हम्म, नसते ना, पेपर बुकची जी फॉन्ट असते ना, ती इतकी फ्रेंडली नाहीये. हम्म, आणि सो ही सेड टू मी, की "तू एक काम कर, तुला जर Kindle व्हर्जन मिळत असेल तर तू घे, सॅम्पल विकत घे हम्म, आणि देन जस्ट कंपेअर की तुला ते कसं वाटतंय." आणि दॅट्स रिअली ट्रू. कारण मी श्रीमान योगीचं सॅम्पल डाउनलोड केलं आणि मला इमिडिएटली फरक जाणवला ओके. फॉन्टमध्ये. हम्म, आणि त्याच्यामुळे तर आता असं झालंय, की इंग्लिश डझंट मॅटर, पेपरबॅक दिली तरी चालेल. पण जिथे देवनागरी स्क्रिप्ट आहे किंवा गुजराती पण मला गुजरातीत पण हे जाणवलं, की इव्हन रीडिंग गुजराती फॉन्ट मला आय प्रिफर डिजिटल व्हर्जन. ओके. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा आय फील की खूप माझं म्हणजे रीडिंग स्पीड माझा बराच इम्प्रूव्ह झाला. मे बी तुम्ही म्हणाल 30% तरी माझं रीडिंग स्पीड जरा इम्प्रूव्ह झाला. अच्छा. तर तो म्हणजे मी इतकं स्ट्रगल नव्हते. म्हणजे आता माझं स्ट्रगल आहे टू रीड दिस बिटवीन द इज अ लाईन्स. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट की मे बी फॉन्ट किंवा फॉन्ट साईज नी स्पीड अफेक्ट होतो. इज अ व्हेरी इंटरेस्टिंग हां. पण हे कॉन्सेप्ट. हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं. हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं. ओके. पण हां. आणि आय एम ग्लॅड दॅट माय फ्रेंड पॉइंटेड इट आउट. आणि ऑब्व्हियसली ऑडिओ बुक्स पण मी ट्राय केले. मी कारण बिकॉज जेव्हा श्रीमान योगी करता आय वॉज लुकिंग फॉर ऑप्शन्स. वन ऑफ द अदर ऑप्शन्स वॉज व्हाय नॉट लिसन टू ऑडिओ बुक्स. तर मला असं वाटलं त्याच्यामध्ये की नॉन फिक्शन ऑडिओ बुक्स आय एम कम्फर्टेबल विथ. मग ती भाषा कोणती असो. पण फिक्शन ऑडिओ बुक्स मला अजून सवय होतीये त्या राईट. गोष्टीची. की कारण म्हणजे मला कधी-कधी ना टोन आणि हे सगळं कॉन्फ्लिक्टिंग वाटतं. की कदाचित नाही मी एक वेगळ्या पद्धतीने वाचेन असं एक थोडं आहे ना मला जाणवतं. एक एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आय मीन बिफोर आय फॉरगेट राईट. हां. हे जे ऑडिओ बुक कॉन्सेप्ट आहे थोडंसं मी त्याच्या थोडंसं अगेन्स्ट आहे. आय कुड बी रॉंग बिकॉज तसं बघितलं तर आता हा ट्रेंड कॅच होतोय. जसं थोडंसं लोक ई रीडरवर यायला जसं वेळ लागला लोकांना तसं ऑडिओ बुक्सवर मे बी दे विल बी मुव्हिंग फास्टर. मे बी इट मे बी ड्यू टू फास्ट पेस लाईफ दॅट वी आर लिव्हिंग. इट मे बी ड्यू टू थोडासा मे बी लेझीनेस असेल की हे थोडं कन्व्हिनियंट पडतं ऑन द गो. रनिंगला वॉकिंगला गेलं ऑन अ ड्राईव्ह यू जस्ट लिसन अँड यू हॅव समथिंग. आय मीन समथिंग इज बेटर देन नथिंग. बट अगेन माझं थोडंसं तिकडे what do you say inclination कमी आहे because of two reasons. For the same reason why I not prefer to watch movies based on books. Thing is see imagination is a very powerful thing, right? So हं. once someone shows you something in a movie, तो त्या व्यक्तीचं इंटरप्रिटेशन असतं ऑफ सर्टन कॅरेक्टर्स अँड दे विल बिल्ड लेट से 80-90% ऑफ इमॅजिनेशन त्यांचं तुम्ही बघता. सो अँड दिस माइट बी द व्हेरी रिझन की बरेचसे मूवीज दे आर नॉट एबल टू डू जस्टिस टू द बुक्स दॅट हायली पॉप्युलर ऑन विच दे आर बेस्ड आयडियली, राईट? कारण की ते इमॅजिनेशन तुम्ही लोकांचं इमॅजिनेशनच्या पुढे जाऊन किती मोठा VFX वापरा काही करा, it's very difficult to catch on to every हं. individual's imagination. Now coming back to audio books, मी तरी जितकं ट्राय केलंय त्यात एक सर्टन बॅकग्राऊंड म्युझिक दिलं जातं. एक कॅरेक्टरचे काही टोन्स असतात, टोनल क्वालिटी असतात. सो तिथे तिथे असं होतं की वी आर नॉट एबल ते तू म्हणते तसं कॉन्फ्लिक्टिंग होतं. एक एक कॅरेक्टर मे बी माझ्यासाठी त्याची एक सर्टन इमेज बनलेली असते. बट द व्हॉइस वी हिअर अबाउट दॅट डझंट गो विथ दॅट इमेज, दॅट मेंटल इमेज. याह! सो करेक्ट. बुक्सची जी ही एक पॉवर आहे ना की तुम्ही फ्रॉम स्क्रॅच तुम्ही जग निर्माण करा तुमचं. जसं आता अजित म्हणाला की कोसला जर घेतलं तर त्याचा जो सेंट्रल कॅरेक्टर आहे त्याचं मला जर स्केच काढायला सांगितलं त्याच्या फ्रेंड्सचं आणि अजित डज दॅट, दोज कुड बी पोल्स अपार्ट इवन दो वी आर रिडिंग द सेम स्टोरी, राईट? पण जेव्हा आम्हाला Yeah. त्याच्याबद्दल मूवी दाखवली जाईल तर ती एकच नरेशन असेल. सो मे बी दॅट इज थिंग. इट्स लाईक you are imagining for the set of people. So maybe information based books साठी it is fine. Fiction साठी थोडं माझं कॉन्फ्लिक्ट होतो त्याच्यात की लेट्स स्टे विथ फिजिकल बुक्स. पण मग आता मला तुमच्या दोघांकरता एक प्रश्न आहे माझा. आता तुम्ही दोघंही लिहिता, राईट? अजित तो मराठीत लिहितो, धवल तो इंग्लिशमध्ये लिहितो. फिक्शन लिहिता तुम्ही.
राईट. आणि तुमच्या मनात एक विचार असतो. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही हे विचार करत असाल की तुमच्या ऑडियन्सनी ते कसं, तुमच्या रीडर्सनी ते कसं परसीव्ह केलं पाहिजे. बरोबर आहे. हम्म. तर मग देन ॲज ऑथर्स वुड यू लाईक टू नरेट अन ऑडिओ बुक? त्यानी काही फरक पडेल तुमच्या मते? दुसरं कोणीतरीनी Okay, तुमचं पुस्तक वाचणं आणि ते तुम्ही वाचणं. right. हा So माझा प्रश्न आहे. I won't go for it. Personally speaking, me बिकॉज बिकॉज द सेम रिझन की मी जरी अच्छा. नरेट केलं तरी ते माझं इमॅजिनेशन असेल. इट इज माय कॅरेक्टर इन सर्टन वे दॅट आय थिंक दॅट कॅरेक्टर. पण तेच कॅरेक्टर मी कितीही एलॅबोरेटली लिहिलं तरी वेन यू ॲज अ रीडर विल रीड इट, राईट, हम्म. it would be a figment of your imagination. It would be a part of your imagination, and I won't like to ruin that for you. Okay, that is the very same reason. I might be a bit थोडासा hypocritical वाटेल आन्सर. दुसऱ्या कोणा ऑथरचं वाचायचं असेल तर आय माइट गो फॉर इट. बट बट थिंग इज की अगेन आय वोंट से की दॅट इज राईट थिंग टू डू. पण माझं असेल तर आय वुड जस्ट लिव्ह इट टू द रीडर. इवन इफ आय मीन ते आवडलं न आवडलं हे दुसरा पार्ट आहे वाचल्यावर. पण मला स्वतःला काही ओपिनियन थ्रस्ट करायला थोडं मला ते not I mean intentionally or unintentionally anything, I at least would not go for it. Maybe Ajit will have some different view. I mean, I don't know. नाही आता आलाच माझ्याकडे टर्न, तर मला हे असंच सांगायला आवडेल की मलाही मी विशेष काही जास्त फॅन नाहीच आहे ऑडिओ बुकचा. मी ट्राय केलं काही पुस्तकं जी स्वतः मी ऑलरेडी वाचलेली आहेत, तीच पुस्तकं जर मी ऐकली तर मला काय फरक वाटतो, तर ड्रास्टिक फरक वाटतो. कारण जसं धवलने एक्सप्लेन केलं याआधी की तुम्ही ज्या कल्पनाशक्तीतून त्या पुस्तकाची एक इमेज बनवलेली आहे, त्या कॅरेक्टर्सची, त्या सीनची, आणि जे काही चित्रण मनात निर्माण झालंय ते टोटली वेगळं असू शकतं तुम्ही दुसऱ्याकडून त्याचं नेरेटिव्ह ऐकाल तेव्हा. सो येस, ऑडिओ बुक फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह विल बी लाईक की काही वेगळंच चित्रण होऊ शकतं. जसं की स्पेसिफिक टू मराठी, जर मी मराठीमध्ये जर आपण एखादा कॉन्टेक्स्ट लिहिला तर ती भाषा जसं तुम्ही ज्या शब्दांवर भर देता तसं त्याचे मिनिंग्स बदलू शकतात. तुम्ही कुठल्या शब्दाला जास्त भर देता, मला वाटतं हे मराठीमध्ये जास्त असावं, तर त्याच्यामुळे त्याचा तो पूर्ण वे ऑफ कन्व्हेइंग द मेसेज माइट डिफर, की काही ते वेगळंच मे बी ऐकायला मिळेल जर तुम्ही ऑडिओ स्वरूपात ऐकत असाल. पण ते जर 10 माणसांनी वाचलं आणि त्यांची 10 वेगळी मतं जरी असली तरी ती मतं ही त्यांना सुखावह वाटू शकतात, Right. असं मला पण वाटतं. अगेन ते आय मीन त्यांच्या अगेन ॲज आय सेड वी कुड बी हॉरिबली रॉंग ओव्हर हिअर. कारण की मला एक पॉइंट रिकनेक्ट झाला की जसं मराठीतच जर पुलंचं किंवा वपूंचं कथाकथन ऐकलं तर ते त्यांचे स्टोरी त्यांनीच नरेट केलेले काइंड ऑफ आहेत, राईट. आणि इट डिड मेक अन इम्पॅक्ट. त्याचा कुठेही प्रिंट मध्ये ना त्याचा इम्पॅक्ट कमी झाला ना ऑडिओ मध्ये. सो देर कुड बी एक्सेप्शन्स ऑर सिम्पली वी कुड बी रॉंग. पण आमचा म्हणजे माझा किंवा लेट्स से अजित जसं सांगतोय तो थोडा प्रेफरन्स, मे बी वी आर नॉट दॅट एक्सपर्ट ॲज अ नरेटर. We are more of a storyteller through print or words, maybe not narration wise. That could be another thing subconsciously, I'm not sure. पण आपण आय मीन एक मी लेट्स आय मीन एक शॉर्ट केबीसी स्टाईल क्वेश्चन विचारतो की तुला जर आता एक बुक एखादं दिलं विच यू आर लॉंगिंग टू रीड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम आणि तुला तिन्ही ऑप्शन दिले की हिअर्स अ हार्ड कॉपी, हिअर्स किंडल कॉपी अँड हिअर्स अन ऑडिओ बुक, and then you have to decide, you can do only one. सध्या तरी किंडल. Okay. अगदी ऑनेस्टली सांगते. म्हणजे अगदी आय नो पेपरबॅक म्हटलं जास्त कूल झालं असतं ते, पण सध्या तरी व्हेरी ऑनेस्टली किंडल. ओके. हा म्हणजे हा म्हणजे त्याची आता खूप सवय झाली आहे म्हणून. राईट. गुड. आणि एनी बुक्स दॅट यू आर लुकिंग फॉरवर्ड टू रीड, आय मीन जे तुझ्या मे बी टू बी रेड लिस्ट मध्ये आहेत किंवा हे आता रिसेंटली कधीतरी वाचायचेत म्हणून घेतलेत किंवा शॉर्टलिस्ट करून ठेवलेत? आय मीन व्हॉट्स ऑन युअर टू बी रेड लिस्ट? हो, लाईक आय सेड, एकतर भगतसिंग यांच्याबद्दल थोडं वाचण्याची माझी इच्छा आहे.
अजून आहेत हं. पण सो मध्यंतरीच ना रॉ वरती काही पुस्तकं वाचली आहेत मी. हम्म, हम्म. तर त्याचे काही अजून पार्ट्स आहेत की जे माझे अजून वाचायचे बाकी आहेत. ओके. सो हां, ते आहे. सो दॅट्स देअर. बट हळू-हळू आता एक थोडी लिस्ट डेव्हलप करतीये की रॉ एज इन इंडियन अजून सिक्रेट सर्व्हिस वाला रॉ, या. राईट? हो, हो. हो, हो. त्याच्यामध्ये ॲक्चुअली झालंय काय, तो विषय एकतर इतका वाईड आहे ना आणि पुस्तकं सबस्टॅन्शियल आहेत. पण वाचल्यावरती कसं होतंय ना, काही पुस्तकं खरंच चांगली निघतायत आणि काही पुस्तकं थोडी डिसअपॉइंटिंग झाली आहेत. सो त्याच्यामुळे पण म्हणजे काही असे बरेचसे माझे प्रश्न आहेत की जे अजूनही अनुत्तरित आहेत. तर म्हणून अजून पुढे वाचनाची मला आता रिसेंटली एक मी वाचलं होतं. तर त्याच्यामध्ये असं होतं की एक फॉर्मर रॉ आणि फॉर्मर ISI एजंट असं जे होते ना आणि तर त्या दोघांनी मिळून लिहिलं होतं ते पुस्तक आणि विच आय थॉट की खूप पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. पण इट ॲक्चुअली टर्न्ड आउट टू बी क्वाईट डिसअपॉइंटिंग. म्हणजे टायगर जिंदाची स्क्रिप्ट निघाली ती. हां, सिरियसली खूपच वाईट होतं ते आणि अनफॉर्च्युनेटली. सो पण अजूनही म्हणजे बट आय स्टिल फील दॅट देयर इज अ लॉट ऑफ मटेरियल देअर रॉजच्यामध्ये. तर आय एम रिअली क्युरियस टू रीड अबाउट दॅट. राईट. तर आत्ता तरी अजून नाहीतर असं म्हटलं तर लिस्ट खूप मोठी आहे. पण एकदम असं जर इन शॉर्ट क्रिस्पली सांगायचं असेल तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट भगतसिंगचं आणि नेक्स्ट टू कॅच अप ऑन माय रीडिंग ऑन रॉ. अजित, तुझ्या शेल्फ वर काय? खरं तर मी थोड्या वेळासाठी डिस्कनेक्ट झालो होतो. मला वाटतं तुम्ही करंट रीड बद्दलच बोलताय, राईट? करंट किंवा टू बी म्हणजे रेड. करंट किंवा टू बी रेड, व्हॉट एव्हर, जे यू आर लुकिंग फॉरवर्ड टू, की Okay. हे आता वाचायचं आपल्याला रिसेंट काही मे बी काळात. बरोबर. ओके या. सो जसं मगाशी बोलताना उल्लेख झाला तसं मी ऑलमोस्ट फिनिशिंग मध्ये आहे सेपियन्सच्या. तो तर जाम इंटरेस्टिंग विषय आहे. तर ते आहे, तो लवकरच संपेल. मला वाटतं त्यानंतर मी अरुंधती रॉयचं गॉड ऑफ स्मॉल थिंग्स घ्यावं म्हणतं. तो खूप वर्षापासून मी त्या आहे माझ्याकडे. बऱ्याचदा लक्ष जातं, मी त्याच्याकडे बघतो, त्याचं माझ्याकडे लक्ष जातं, पण कधी आम्ही एकमेकांना कनेक्ट नाही करत. तो ते एक आहे. त्याच्या म्हणजे हे लगेचच असावं. आता रिसेंट माझ्या ऐकण्यात आलं होतं की एलेन डिजेनरेसचे काही चांगले पुस्तकं आहेत. जसं तिचा जितका शो आहे चांगला, पॉप्युलर तसंच मला आता या तर मला नाव लगेच नाही आठवत. मे बी सिरियसली जस्ट किडिंग असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं. तो मला ते अगदीच रिसेंटली म्हणजे काल परवाच मला थोडंसं माहिती मिळाली त्याची. तर मला वाटतं ते एकदा ट्राय करायला हवं. ओके. आहेच आपण बोलतो. मला वाटतं ना, एक मला ह्याच्यात मुद्दा ऍड करायला आवडेल की तुम्ही हे पुस्तकं वाचायचं जे रिकमेंडेशन आहे, तुम्ही दोघंही ऍक्च्युली, तुम्ही कुठून ठरवता की हे पुस्तक मी वाचायला हवं? त्याचा सोर्स काय आहे? माझा सोर्स गुडरीड्स आहे. आय मीन प्रायमरी सोर्स गुडरीड्स आहे. तर गुडरीड्स वर माझं अकाउंट आहे, जे मे बी फेसबुक पेक्षा जास्त ऍक्टिव्ह तिथे आहे मी. आणि तिथली जर माझी टू बी रेड लिस्ट बघितली तर त्याच्यात ऑलमोस्ट एक क्लोज टू 40 बुक्स आहेत, राईट? सो कोणते कधी वाचणार माहित नाही ती लिस्ट. आणि त्याच्यात ऍडिशन जास्त स्पीडने होतात जितकं फास्ट मी ते वाचत नाही. सो माझा प्रायमरी सोर्स इज गुडरीड्स. त्याच्यानंतर इमिजिएट जो सोर्स आहे तो मग असे आपले लाईक माइंडेड पीपल जे म्हणजे बोलता कोणी काही सांगतं, मी सध्या हे वाचतोय, ते इंटरेस्टिंग आहे, तर ते पण एक आहे. पण प्रायमरीली गुडरीड्स इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सोर्स, जिथून मला वेगवेगळे बुक्सचे सजेशन्स येतात किंवा मी ज्यांना फॉलो करतो ते करंटली रीडिंग काय ते मला दिसतं, तिथून मला एक अंदाज येतो. दॅट इज वन थिंग. अपर्णा? सेम. I didn't know you were on Goodreads. This is news. नाही सेम म्हणजे Goodreads आय गो टू दॅट. बऱ्याच वेळेला असं होतं की इथलं तिथलं काहीतरी ब्लॉग बिग सगळं वाचताना पण विषय मिळतो आणि देन आय गो ऑन Goodreads आणि आय फाइंड थिंग्स आणि म्हणजे रेकमेंडेशन्स वगैरे कोणतं पुस्तक
काय बघायचं, म्हणजे हे वाचायचं. थोड्या वेळाने आपल्याला हेही समजतं की कोणाचे रेकमेंडेशन सिरियसली घ्यायचे, कोणाचे नाही, करेक्ट. हेही कळतं जरा. राईट. सो पण या नाही, गुड रीड्स आणि वर्ड ऑफ माउथ, फ्रेंड्स वगैरे, राईट. की जे आय नो की त्यांचं वाचन खूप हे आहे. हम्म. सो ते एक आहे. म्हणजे इनफॅक्ट एक खूप इंटरेस्टिंग मराठी पुस्तक मी वाचलं होतं. इट्स कॉल्ड, आय थिंक त्याचं नाव आहे ॲट एनी कॉस्ट. ओके. आय थिंक, मला आता ना ओके. लेखकांचं नाव आठवत नाहीये. मी तुम्हाला नक्की कळवेन नंतर. हे जे पुस्तक आहे हे अबाउट रियालिटी टीव्ही शो, फिक्शन आहे हम्म. आणि एका माणसाबद्दल आहे की जो रियालिटी टीव्ही शोचा पार्ट आहे. ओके. आणि इट्स क्रेझी. खूप मोठं नाहीये, छोटं पुस्तक आहे. हम्म, हम्म, बट इट्स क्रेझी. आणि हे असंच कोणीतरी मला म्हणजे सजेस्ट केलं होतं की अगं तू हे वाच, हम्म. खरंच तुला मजा येईल. आणि आय रिअली एम ग्रेटफुल. आय रिअली एन्जॉयड दॅट बुक. खूप मजा आली. राईट. तुम्ही पण वाचा, खरंच मजा येईल तुम्हाला. ग्रिपिंग आहे. Sure, sure. And one नक्की. strange thing about At any books, cost. हा one strange thing about हे जे बुक्स आहेत ना, जे वर्ड ऑफ माउथनी कळतात, हा ते म्हणजे बरेचदा मी ऑब्झर्व केलं, ते पॉप्युलर बुक्स मध्ये कधी ऐकलेले नसतात. किंवा आय मीन हे पण मी हो आय डोंट नो अबाउट अजित, पण मला खरंच खरंच. तुझ्याकडनं कळालं हे बुक की असं आहे ना. सो असे पण बरेच बुक्स आहेत आणि नॉन ऑथर्सचे पण मे बी असे बुक्स आहेत बरेचसे, हो हो which are not as recognized बरोबर. as their very popular बुक्स. सो असे पण आहेत. आय मीन, सो इंटरेस्टिंग पार्ट इज की कुठून काय चांगलं मिळेल यू नेव्हर नो, सो यू हॅव टू कीप युअर अँटिनाज ऑन. सो दॅट इज वन व्हेरी इंटरेस्टिंग. बट या, आय मीन, लाईक आय सेड, थँक्यू अगेन. परत एकदा अजून एक ऍड केलं माझ्या टू बी रेड मध्ये. ऍक्च्युली धवल, यू व्हेरी राईट. म्हणजे माझ्याबरोबर एक खूप इंटरेस्टिंग झालं होतं की म्हणजे मी हैदराबादला असताना माय फ्रेंड न्यू की आय एम एन ॲनिमल लव्हर. आणि तिने मला एक पुस्तक रेकमेंड केलं होतं. कॅरन जॉय फावलर हिचं आहे पुस्तक, वी आर ऑल कम्प्लिटली बिसाइड्स आवरसेल्व्हज या नावाचं. ओके. आणि इट्स अ फिक्शन. हम्म. आणि ते खूप इंटरेस्टिंग पुस्तक होतं. इट्स अबाउट अ फॅमिली. आणि एक म्हणजे मुलगी असते आणि ती खूप लहानपणी खूप म्हणजे शी इज व्हेरी चिअरफुल अँड अ व्हेरी हॅपी चाइल्ड. आणि एक दिवशी तिची एक बहीण गायब होते आणि तिचा भाऊ असतो, तो त्या बहिणीला शोधायला निघतो. आणि ओके. त्या दिवसापासून ना तिचं लाईफ चेंज होतं, राईट. आणि मग त्याच्यावरती ते पुस्तक आहे. सॅड नाहीये. प्रेमिस कितीही कसा वाटला तरीही. पण इट इट वॉज म्हणजे मी ते पुस्तक वॉज सो अनएक्सपेक्टेड. ज्या म्हणजे ट्विस्ट आहे वगैरे असं असं मला म्हणायचं नाहीये. पण ज्या डायरेक्शन मध्ये ते गेलं ना पुस्तक, जेव्हा मी उचललं ते पुस्तक आणि मी जेव्हा वाचायला सुरुवात केली, आय डिड नॉट एक्सपेक्ट वेअर इट वॉज गोइंग ॲट ऑल. आणि मी ते खूप एन्जॉय केलं. आणि म्हणजे इट वॉज वन ऑफ दोज रेअर जेम्स की जे तुमचे फ्रेंड्स तुम्हाला सजेस्ट करतात ना की अरे हे वाचून बघा, हे किती चांगलं आहे. आणि हे म्हणजे माझ्या आठवणीत कायम राहणारं ते इतकं चांगलं पुस्तक आहे. राईट. व्हेरी गुड. नाही, सिमिलरली आय मीन, आपण आता मी जे मोस्ट रिसेंट माझा जो रीड आहे ना, अ मॅन कॉल्ड उवे म्हणून एक बुक आहे. या इट्स अ या व्हेरी व्हेरी हो पॉप्युलर बुक. पण हो मी पॉप्युलर बुक्स थोडं पिंच ऑफ सॉल्टनीच घेतो, कारण की ते हा एक्सपेक्टेशन बरोबर. म्हणजे रूफ टॉपला जातात अँड देन वी फील की अरे आय डोंट नो वाय द आय मीन व्हॉट इज द फर्स्ट अबाउट, असं होतं ते. बट दिस इज हो अ आय मीन व्हेरी व्हेरी डिफरंट बुक. आणि तू जी लाईन वापरली ना की त्याचा प्रेमाइस खूप असा लेट्स से डिप्रेसिंग किंवा निगेटिव्ह वाटू शकतो, बट द बुक इज आय मीन खूप वेगळ्या स्टाईलनी लिहिलेलं आहे ते. इट्स अ व्हेरी डिफरंट बुक. आणि आय मीन it's like you know where things are going but still you don't know where they are going. So it's a very अच्छा. unique place to be. I mean, it's a very uniquely थोडंसं प्लेस करेन मी त्या बुकला. It might not be the best read that you've ever come across. It's certainly not an average read, but it is a very, I mean, it's hard to describe good kind of book. असं जर कुठली कॅटेगरी असेल अच्छा. तर I will place it there. Hard to describe good book. So that is one ऍक्च्युली I ते म्हणजे टू बी रीड मध्ये आहे. मी ते yes. परचेस केली बुक, अजून वाचायची बाकी आहे. सो Right. थँक्स फॉर द रिव्ह्यू.
या सो थिंग इज आता हे बुक्स बुक्सच्या वर्ल्ड मध्ये तर आपण जितकं बोलत जाऊ तितकं कमीच पडेल. आणि इफ देर इज नो रिस्ट्रिक्शन पुट ऑन अस, आपण हे इन्फायनेटली वी कॅन गो ऑन डिस्कसिंग, because there is so much, there is so much to read, there is so much to talk about, and there is so much to discuss. आणि अशा टॉपिकला तर म्हणजे असं थांबावं असं वाटत नाही. पण देन एक काही असे कन्क्लुडिंग थॉट्स एनीवन, किंवा काही असं अजूनही कुणाला काही असं सजेस्ट करायचं झालं, काही रेकमेंड करायचं झालं? ऍक्च्युली माझ्याकडे एक कन्क्लुडिंग क्वेश्चन आहे. ओके. नॉट रिमार्क, फॉर बोथ ऑफ यू. ओके. तुम्ही दोघं सध्या काय लिहिताय? आय थिंक अजित कॅन गो फर्स्ट. कारण ऑडियन्स नाही माहिती, पण अपर्णाला माझ्या रायटिंग स्टेटस बद्दल आयडिया आहे. सो आय लेट अजित गो फर्स्ट. कारण ते माझ्याकडे पेंडिंग आहे. राईट. राईट. येस अजित. ओके. या सो आता प्रश्न भन्नाट आहे माझ्यासाठी, कारण मी कितपत रिव्हील करावं आणि कितपत माझ्या पुरतं ठेवावं हा मला मोठा प्रश्न आहे. बट स्टील मी थोडासा ट्राय करतो. आता जसं आपण म्हणाली तसं एक तयार आहे माझ्याकडे, तो पब्लिशिंगच्या प्रोसेसमध्ये, पण ड्यू टू द पॅन्डेमिक तर तिथपर्यंत मला जाऊ नाही शकलो मी, कारण अजून तितकंसं तो लॉकडाऊनमुळे गोष्टी ओपन अप नसल्यामुळे. बट या पुस्तकाचं नाव मी करतोच रिव्हील. आता मी मागे जेव्हा धवलला भेटलो होतो तेव्हा बोललो होतो. तो द नेम इज चिर निद्रा असं पुस्तकाचं टायटल आहे. तर अगदी थोडक्यात मी सांगू इच्छितो की पुस्तक हे आत्ताची करंट सिच्युएशन जी आहे, जी परिस्थिती आहे, साधारण हेच वर्ष पकडून चालू आपण, ते 1947 हे उलटा प्रवास आहे. सुरू होतं करंट इयर पासून आणि मग ती जर्नी जाते पाठीमागे आणि परत ती रिकनेक्ट करते आत्तासाठी. द रिझन ओनली फॉर 47 इज की आपण तेव्हा स्वतंत्र झालो आणि भारताचं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य लढा हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी आहे, आणि धवल आणि आम्ही प्रचंड डिस्कशन केलं त्याच्यावर. तर ती स्टोरी लाईन त्याच्या भोवती फिरते. तर कथानायक काही गोष्टी आपल्या करंट सिच्युएशनशी कनेक्ट करतो आणि ते कथानक फिरतं बरंच. त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. एखाद्या म्हणजे अगदी एक्स्ट्रीमचा डिसअपॉइंटमेंट त्या कथानायकाला येते आणि एक्स्ट्रीम हॅपीनेस पण येतो. अशा घटना घडतात आणि मग तो हळूहळू परत बॅक टू धिस इयर येतो. तर त्यात ओव्हरऑल प्रवासामध्ये घडणाऱ्या घटना ज्या त्याच्या भोवती घडतात असं एक चित्रण आहे. काही गोष्टी जर सांगायला गेलो तर ते अगदी डिटेलिंग होईल. सो मला वाटतं मी इथपर्यंत थांबावं. ते टेम्पटिंग होतं जास्त सांगणं. इथपर्यंतच ओके. सो या आता लवकर पब्लिश होऊ देत, सो दॅट आम्हाला डिटेल्स पुढचे कळतील. कारण एज वर आणून ठेवलेस आम्हाला. वी आर व्हेरी इगर. मी तर अजितला तर माहितीये, मी गेल्या 1.5 वर्षापासून त्याच्या मागे लागलोय, संपव. रादर दॅन मी माझ्या बुकचं इतकं सिरियसली घेत नव्हतो जितकं त्याला पुश करत होतो मी. Because I really want to read what it is about. So good. And ऑडियन्सला साठी सांगतो की हे दिस इज अजित's डेब्यू नॉवेल. आणि तर रिअली इंटरेस्टिंग, म्हणजे प्रिमाइसचं इंटरेस्टिंग आहेच. आय एम वेटिंग टू लर्न मोर. सो लेट्स सी. अजित, मी मराठी प्रूफ रिडिंग करत नाही, पण तुझ्याकरता मी करू शकते. व्हॉलंटरी. येस. अँड मला वाटतं धवल. या सो स्पीकिंग फॉर मायसेल्फ, आणि ऑब्विसली माझं करंट जे लिखाण चालू होतं का आहे म्हणायचं माहित नाही, पण रादर त्याचं प्रूफ रिडिंग सुरू आहे, टू बी प्रिसाइज. आणि अपर्णाच स्वतः प्रूफ रिडिंग करत आहेत त्या बुकचं. सो नाव तर सगळ्यांना माहिती आहे. गंधार, दिस इज अ नॉवेल. अगेन अगदी इतकं हिस्टॉरिकल नाहीये जितकं मे बी अजितचे स्टोरीज असेल 47. सो this starts sometime around in the 70s till the present time, as in 2016 पर्यंत, if you can say. So storyline almost 30-35 years चा स्पॅन आहे स्टोरीचा.
आणि there is lot of I mean again अजित सारखंच I'm being very careful with words over here because there are elements जे मला जे रिव्हील नाही करण्यातच जास्त मजा आहे. But yeah, basic plot is journey of a person from certain time to certain time, spans around 30-35 years. तो एक एरा पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. त्यात जसं प्रत्येक प्रोटॅगनिस्ट किंवा प्रत्येकाच्या आय मीन नॉट जस्ट फिक्शन, इव्हन इन रिअल लाईफ, जसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही उतार चढाव येतात, द प्रोटॅगनिस्ट गोज थ्रू दॅट ऑल ऑफ दोज थिंग्स. अँड आहेत बऱ्याच गोष्टी प्रयत्न केल्यात, काही थोड्या रिअलिस्टिक ठेवायच्या, काही थोड्या एक थोडंसं फेथ आणि सिस्टीम ला थोडं कन्सिडर करून. बट या इट वॉज अन इंटरेस्टिंग जर्नी, कारण की when I started it was like 5 years back, right? So तेव्हापासून आतापर्यंत आणि आता ऑलमोस्ट अपर्णा अँड आय आर ऑन द व्हेरी लास्ट लेग ऑफ फिनिशिंग द प्रूफ रिडिंग. आय थिंक ऑलमोस्ट 60-70% वी आर डन विथ. शेवटचा थोडासा पार्ट राहिलाय प्रूफ रिडिंगचा. होपफुली लेट्स सी, आय एम होपिंग मे बी बाय एंड ऑफ दिस इयर और अर्ली नेक्स्ट इयर, जेव्हा पण पॉसिबल होईल, प्रॅक्टिकली पॉसिबल, इट शुड बी कमिंग आउट. आणि आम्ही इन्फॉर्म करूच, त्याच्याबद्दल काही नाही. बट या इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी फॉर मी. So that is about Gandhar. Again, very very careful of choosing the right words to say about my own book. या धवल, काही दिवसापूर्वी ट्विटर वरती पण एक अनाउन्समेंट झाली होती नेक्स्ट बुकची. That is yeah, that is I mean thank you for reminding me that. But ते एक मी सांगतो तुला, इंटरेस्टिंग ते असं आहे की माझं एक थॉट प्रोसेस आहे की मी वेन कारण इट टेक्स लाईक फर्स्ट इयर, मी फर्स्ट बुक जेव्हा मी लिहिलं होतं, आय रोट इट फॉर लाईक लेट्स से 2.5-3 इयर्स साठी मी ते लिहित होतो. इट केम आउट इन 2012. मग नंतर ते शॉर्ट स्टोरीज अँड एसेस ते सगळं आलं, एक ब्रेक होता. नंतर अगेन इट वॉज अ 5 year जर्नी फॉर गंधार अगेन. व्हॉट हॅपन्स इज, वन्स हे इतक्या लॉंग जेव्हा जर्नी झाली ना, इट इज व्हेरी हार्ड फॉर मी टू डिस्कनेक्ट फ्रॉम दॅट. कारण की मला बॅक ऑफ द माइंड इतकी सवय झालेली असते की त्या कॅरेक्टरचं काहीतरी बॅक ऑफ द माइंड विचार ठेवायचा, त्या प्लॉट बद्दल काहीतरी विचार सुरू ठेवायचा, लेट्स डू दिस, लेट्स डू दॅट. अँड वन्स इट डिस्कनेक्ट, इट्स लाईक एक अनालॉजी द्यायची जर व्ह्युअर्सला, तर एक वर्ल्ड कप असतो जो महिना दीड महिना चालतो, आणि आपल्याला त्या टायमिंगची सवय झालेली असते, त्या सगळ्याची सवय झालेली असते की आज कोणती मॅच, आज हे ते, आणि सडनली वर्ल्ड कप संपतो आणि ते जे लूज आपण फील करतो ना, तर ते दॅट हॅपन्स विथ मी. सो व्हॉट आय ट्राय टू डू इज आय इमिजिएटली स्टार्ट थिंकिंग अबाउट व्हॉट नेक्स्ट. Okay, so it might be later in the journey in later years, but I start preparing for that. So जे मी I think तुझे ट्विटला मी रेफर करते, so that is one. And it always happens की सडनली एक दिवशी मला काहीतरी एक आयडिया येते. इट कुड बी 1 or 2 लायनर, पण आयडिया म्हण किंवा एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात येते, अँड देन इट ऑल स्टार्ट बिल्डिंग अराउंड दॅट कॉन्सेप्ट. सो हे जे बिल्डिंग आहे, इट युजली माझी जर्नी, इफ यू आस्क, for the first 1 year I don't even write a single word of the book, but by the end of 1 year entire book माझ्या डोक्यात फिट असतं की ओके, दिस इज द बुक अबाउट, हे असे चॅप्टर्स असतील, असेच टर्न ऑफ इव्हेंट्स असतील, अँड देन आफ्टर 1 or 1.5 years I'll start penning down the book, and then it takes maybe a year or more to complete it, and that is why it takes like almost about 3 years to complete a सिंगल बुक. म्हणजे त्यात काय असं फार मोठा रिसर्चचा किंवा गहन बुक असातला भाग नाहीये. आय एम नॉट ट्राइंग टू रोमॅन्टिसाइज द प्रोसेस, बट दिस इज हाऊ इट टेक्स टाइम फॉर मी टू राईट. बट या, that is a very unique thought that had come to my mind, and I think that was interesting enough that I should make it as my next book. So initial my target is by end of 2023 I should be done from my end, and we'll connect again then. So and speaking of like अजितनी त्याचे बुक आणि त्याची जर्नी सांगितली, मी थोडंसं बोललो. सो मला एक अपर्णाकडनं जस्ट एक अपडेट, आय मीन
तुझी thought process, let's say you are proofreading a certain book, right? So what is your Yeah. thought process of doing that? Because does it ruin the enjoyment of reading the book, because now it has come as a task to you की मला एखादं बुक वाचायचंय, हे वेगळी पद्धत आहे, पण मला त्या बुक मधनं I want to see if it is grammatically correct. I want to see if there are no loopholes. I want to see if the story is streamlined and intertwined correctly. There are no gaps in the story or the timeline. And जे काय process असेल, so does it ruin the enjoyment of reading a book when it comes to you as a task, or how different is it from reading a regular book when you're proofreading it? सो मी आधी काय करते की मी आधी पुस्तक वाचून घेते. Okay. So that is sort of like थोडं ते the child in me wants to do that. तर मी एकदा आधी पुस्तक वाचून घेते. मग माझे पण काहीतरी थॉट्स वगैरे सगळे हे करता म्हणजे आय पेन डाऊन माय थॉट्स आणि इफ आय हॅव एनी कन्सर्न. सो इफ यू रिमेंबर आपण जेव्हा मी गंधार पहिल्यांदा वाचली होती, आपला एक खूप मोठा कॉल झाला होता की त्याच्यावरती आणि I was glad ki the opinion that I formed was exactly what you wanted to portray, right? So that's a great thing, karan then it helps me a lot proofreading च्या बाबतीत, karan now I don't have to worry about ki okay there's a like glaringly open gap की जी मला तुला पॉइंट आउट करायची आहे. हा, मग छोट्या मोठ्या गोष्टी असतात की कधी कधी आता जसं फॉर एक्झाम्पल लाईक यू सेड गंधार लिहायला तुला 5 वर्ष लागली, तर तुला पण बॅक अँड फोर्थ जाताना तुला पण जाणवतं की मे बी कनेक्टिव्हिटीचा थोडा इश्यू आहे वगैरे असं. मग एकदा तुम्हाला पुस्तक तुम्ही एकदा वाचून घेतलंय, तुमच्या मनात ते म्हणजे झालंय सगळं, यू प्रोसेस इट अँड एव्हरीथिंग, देन इट डझंट बॉदर मी टू लुक ॲट इट टेक्निकली. ओके. मग सो म्हणजे उलट मला खूप मजा येते नंतर बघायला की म्हणजे हे सगळं चेक करायला की ओके कन्सिस्टन्सी आहे ना, किंवा कुठे कॅरेक्टर्स जे आहेत तर ते म्हणजे मला असं वाटलं होतं तसंच झालंय ना, किंवा आधी तो असा बोलला नंतरही तो तसंच बोलतोय ना, किंवा वेदर एव्हरीथिंग इज इन लाईन ऑर नॉट. मग मी ते एन्जॉय करते. आणि जनरली ना मी कधी हे I don't do it in isolation. I always work with the authors. So म्हणजे then it keeps it alive for me. की असं नाहीये की म्हणजे टीचर आपला पेपर ग्रेड करते वगैरे, मग तो फिलिंग येत नाही. म्हणजे यू इनफॅक्ट इट्स ग्रेट, यू फील लाईक यू आर पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. यू कॅन ऍक्च्युली कसं असतं माहिती का, मी एखादं दुसरं समजा पुस्तक वाचलं, मी कुठून तो ऑथर शोधू मला जर काही कन्सर्न्स असतील तर, राईट? बट जिथे आय एम कनेक्टेड विथ यू, म्हणजे इनफॅक्ट आय रिमेंबर दिस गंधारच्या बाबतीत मी तुला एकदम माझे कन्सर्न्सही सांगितले होते की हे असं का झालं, आणि तेव्हा यू गेव मी युअर लॉजिकल आन्सर विच आय गॉट इट. आय लाईक ओके ठीक आहे, फाईन, आय गेट दॅट नाव, राईट? सो आय थिंक इट मेक्स इट मोर इंटरेस्टिंग, कारण माझ्याकडे आता आय एम इन कॉन्टॅक्ट विथ द ऑथर हिमसेल्फ, की ज्याला मी विचारू शकते की अरे पुढे काय झालं वगैरे, किंवा हे असं का केलं त्यांनी. या सो इट्स अन एन्जॉयबल प्रोसेस, आणि भाषा ही मुळात मला खूप आवडते, तर तेव्हा इट्स फन. आय रिअली एन्जॉय द प्रोसेस ऑफ प्रूफ रिडिंग. एडिटिंग वगैरे पण ना मी मागे एकदा असं झालं होतं की एक मराठी नॉव्हेल होती की ज्याला मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं होतं, आणि ते एडिट करताना मला हे रिअलाइज झालं की खूप डिव्हिएट करावं लागत होतं, म्हणजे ओरिजिनल स्क्रिप्ट होती ना त्याच्यावरून. आणि तेव्हा मला अँड दॅट वॉज प्युअरली बिकॉज की ते मराठी काही रेफरन्सेस आणि इंग्लिश रेफरन्सेस वर नॉट मॅचिंग ऍक्च्युली. आणि पण तेव्हा मी हे ठरवलं की द फर्स्ट थिंग आय आस्क द ऑथर इज की हाऊ मच डू यू वॉन्ट मी टू ऑल्टर, की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे मेजर चेंजेस सांगितले चालणार आहेत का. वन ऑलवेज होप्स की त्याची गरजच नाही पडणार ऍक्च्युली. पण मी हे आधीच क्लॅरिटी घेते की तुम्हाला, बिकॉज देर आर सम ऑथर्स हू आर व्हेरी म्हणजे दे आर व्हेरी पॉसेसिव्ह, की नाही म्हणजे मी हे असं लिहिलंय तर मला हे असंच हवं आहे,
मग काही गोष्टी नेगोशिएट करता येतात त्यांच्या बरोबर. सो पण ही क्लॅरिटी मी त्यांच्याकडून आधीच घेते, की तुम्हाला कितपत चालणार आहे, की गरज पडली तर किती तुम्ही But then, एडिट. but then what happens if you are in a very really strong disagreement with the author? I mean, I'm asking because आपल्या वेळेस तो सिनारियोच नाही आला, so I'm curious की what हां. if sometime it happens की Aparna is like की नाही, this is I'm not agreeing with this certain thing. You should really change it for the benefit of the book itself. So it's nothing personal, right? So it's for the benefit of the book. You need to change this, and the author is also kind of stubborn. Ki, hey, माझी vision है, and let's keep it like that. So let's not alter. Let's just look at the technical changes, maybe. So what happens in that case? सो फर्स्ट आय ट्राय माय बेस्ट टू पुट माय पॉइंट फॉरवर्ड, की तुम्हाला म्हणजे मला का वाटतं, काय वाटतं, आणि हेल्दी डिस्कशन करतो. आणि एंड ऑफ द डे लुक, ऑथर इज द बॉस. सो जर त्यांना ते बदलायचंच नाही आहे, तर मग ते मी ऍक्सेप्ट करते की ठीक आहे, यांना ते म्हणजे की नो दिस इज हाऊ दे वॉन्ट टू गो अहेड, अँड दॅट्स ऍक्सेप्टेबल टू मी. पण अगदीच असं नाही की म्हणजे की मी माझा मुद्दा मांडलाच नाही, तसं मी करत नाही. पण मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते की मी काय म्हणते आणि मी ते का म्हणतेय. आणि नाही तर नाही, दॅट्स ओके, यु नो, दॅट्स वेअर द ॲटलीस्ट द डिस्कशन स्टॉप्स, और रादर द आर्ग्युमेंट स्टॉप. आणि देन यू ऍक्सेप्ट की ओके, तर त्यांना या डायरेक्शन मध्येच पुढे जायचे, ग्रेट, आपण यु नो असंच कंटिन्यू करू. Right. Sure. So really, I mean, इतकं आपलं in depth we talked about books, we talked about authors, we talked about books we like, we talked about books we like to recommend, आणि rather हे शेवटचा पार्ट पण इंटरेस्टिंग होता, टू जस्ट, आय मीन, वी डू कनेक्ट रेग्युलरली, बट टू लाईक थोडा आपण डिटेल मध्ये वेअर वी आर, मे बी काही गोष्टी ज्या आपण टेकन फॉर ग्रांटेड म्हणजे डिस्कशन मध्ये येत नाहीत, ते आता हे पॉडकास्टच्या निमित्ताने आपल्याला बरेचसे ऍस्पेक्ट्स कळाले एकमेकांच्या एरिया ऑफ वर्क बद्दल पण, रायटिंगच्या दृष्टीने. सो इट वॉज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. अजित, एनिथिंग यू वुड लाईक टू ऍड, एनी कन्क्लुडिंग थॉट्स? मला वाटतं परफेक्ट आहे, काही विशेष मला वाटत नाही अजून काय ऍड करावं. बरंचसं गहन डिस्कशन झालं. मला वाटतं जितकं आपण नव्यानं समजलो तितकंच ऑडियन्सला पण नव्यानं समजेल. वाचनाची आवड निर्माण आधीच असेल तर अजून काहीतरी नवीन 4 रिकमेंडेशन मधून पुस्तकं मिळाली असतील, समजले असतील, नक्की वाचा. आणि मला वाटतं की ते आहे वेळ सध्या, थोडं सगळेच लॉकडाऊन आहेत, तर चांगला सदुपयोग होऊ शकतो. वाचनाची आवड असणे कधीही चांगलं आहे. आणि मला आता जस्ट एक बोलता बोलता सहज आठवलं म्हणून एक वाक्य वाचलं होतं मी रिसेंटली, की म्हणजे बॅड रीडर्स असा काही प्रकार नसतो, बॅड रीडिंग हॅबिट्स असा प्रकार असतो. तर बॅड रीडिंग हॅबिट्स मला वाटतं शेवटी ते जसं धवलने एक पुस्तकाचा उल्लेख केला ॲटॉमिक हॅबिट्सचा, सो त्याच्या अनुषंगाने थोडंसं हे आहे. तर त्या हॅबिट्सवर थोडाफार कंट्रोल ठेवला तर रीडिंग चांगलं होईल, आणि रीडिंग चांगलं झालं तर ओव्हरऑल सगळंच चांगलं होईल. म्हणजे मला वाटतं सगळ्याचा बेस हा वाचन आहे. हे म्हणजे हे मान्य करण्या इतपत त्याच्यात काही जास्त आर्ग्युमेंट्स होत असतील असं मला वाटत नाही, की रीडिंग प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. किंवा लहानपणी मला अगदी म्हणजे माझे वडील वगैरे म्हणायचे की फक्त अभ्यास केला म्हणून कोणी मरून गेला असं झालेलं नाही. सो दॅट इज ट्रू. म्हणजे ते थोडा हार्श वे मध्ये असायचा, अभ्यास करत नव्हतं म्हणून, बट स्टील दॅट ट्रू. मला वाटतं या मस्त झालं सगळं डिस्कशन, बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो, चर्चेला. आय होप ऑडियन्सला पण हे आपला पहिला जो पॉडकास्ट आहे सीझन 2चा किंवा पार्ट 2चा जे म्हणा, हा आवडला असेल. जस्ट राईट बॅक टू अस, जर तुम्हाला काही आवडलं, तुम्हाला आम्हाला अजून काही सजेस्ट करायचं असेल तर यू कॅन राईट टू अस, मे बी कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा. आमच्याकडनं काही क्वेश्चन असतील, आमच्यासाठी काही क्वेश्चन असतील तर ते पण लिहा. वी होप की हे रीडिंग हॅबिट मॅक्सिमम लोकांमध्ये इन्कल्केट हो. आजकालच्या जगात जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यांची ऑलरेडी हॅबिट आहे ती तशीच राहावी, किंबहुना वाढावी.
आणि थँक्यू वन्स अगेन अपर्णा फॉर जॉईनिंग Thanks, हाफ thanks, ग्लास फुल guys. पॉडकास्ट. अजून काही Yeah. इंटरेस्टिंग वेगळे टॉपिक्स आहेत तेव्हा मी रिकनेक्ट करू, परत आपण करूच रिकनेक्ट. थँक्स अ Sure. लॉट वन्स अगेन फॉर टेकिंग टाइम. आणि Thanks Yeah. for having me. थँक्यू अजित ॲज वेल. आणि ऑडियन्सला पण थँक्यू. अँड अंटिल नेक्स्ट टाइम, बाय अँड हॅपी रीडिंग. Bye. Yeah. Goodbye.